नमस्कार, माझे नाव सोहाली गोपाळ चौधरी. मी आज एटी जांभरे शाळेत आली आहे. इथे इकडचे शिक्षक खूपच चांगले आहे. त्यांनी आमचे किती छान स्वागत केले, आम्हाला टिक्के लावले, आम्हाला पेन दिले. मी केव्हांचा वाट बघत होती की माझी शाळा कधी सुरू होईल आणि आज माझ्या स्वप्नांची वाट आली आहे. माझी शाळा सुरू झाली आहे. आज आमच्या शाळेतला पहिला दिवस आहे आणि आम्हाला आज खूप मस्त वाटतंय, पण आम्हाला दुःख पण होतंय कारण की आमच्या ज्या पहिल्या भावना पाटील मॅडम होत्या त्या पण गेलेल्या आहे आणि आम्हाला आनंद पण होतोय की आम्ही नव्या शाळेत आलेले, आम्हाला नव्या मॅडम भेटलेल्या आणि आमच्या प्रिन्सिपल मॅडम प्रणिता जांभरे मॅडम त्या पण खूप चांगल्या आहे. जो माझा भाऊ होता तो पण या शाळेत होता, त्याने पण मला सांगितलेलं आहे की ज्या प्रिन्सिपल मॅडम आहे प्रणिता जांभरे मॅडम ते पण खूप चांगले आहे, म्हणून मला पण आनंद होतोय की मी या एटी जांभरेमध्ये आलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका. आज शैक्षणिक वर्ष 2026-27चा पहिला दिवस आहे. शाळेमध्ये खूपच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आनंदात आहेत. आज विद्यार्थ्यांचा पहिला दिवस म्हणून आम्ही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं औक्षण केलं. त्यांना भेटवस्तू आणि राजगिऱ्याचे लाडू म्हणून असं गोड पदार्थ त्यांना आज दिलेला आहे. तसंच आज सर्व शिक्षा अभियानतर्फे देण्यात येणारे जे मोफत पाठ्यपुस्तकं आहेत त्यांचं सुद्धा वितरण आज सर्व विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा हा नवीन शैक्षणिक प्रवासाचा पहिला दिवस आहे आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडावं यासाठी नक्कीच आम्ही सर्व शिक्षक प्रयत्नरत राहू. आज 2026-27 या शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस आणि आम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत हे औक्षण करून सुरुवातीला केलं. सर्व विद्यार्थ्यांचं छानपैकी औक्षण केलं आपल्या परंपरेप्रमाणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आता पेन दिला, कारण पेन ही त्यांची शक्ती असणार आहे. भविष्यामध्ये त्यांना पेनानेच त्यांचं सामर्थ्य दाखवायचं आहे, म्हणून सर्वांना पेन दिला. गोड पदार्थ म्हणून त्यांना लाडूचं वाटप करण्यात आलं आणि तसंच शिरासुद्धा त्यांना मधल्या सुट्टीमध्ये पोहे आणि शिरासुद्धा देण्यात येणार आहे. याच्यासोबतच आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि आता आपण बघतोय की अल निनोमुळे वातावरणावरती थोडा वेगळा चुकीचा परिणाम होतो आहे, दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दृष्टीने आम्ही इयत्ता 5वी ते 10वीच्या प्रत्येक वर्गाच्या कडून एक झाडाचं वृक्षारोपणसुद्धा केलं आणि त्याचं संवर्धन हे विद्यार्थी वर्षभर करतील आणि शेवटी पुन्हा ते झाड किती मोठं झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांच्या सोबतच आम्ही तिथे त्यांचा फोटो पण काढणार आहोत. या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आज शाळेच्या पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे समग्र शिक्षा अभियानतर्फे आलेली मोफत पाठ्यपुस्तकंसुद्धा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. माझं नाव श्रीमती प्रणिता कोमलदास झांबरे, अध्यापिका एटी जांभरे माध्यमिक विद्यालय जळगाव.